लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी अजून एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। भांडी संच तुम्हाला या ठिकाणी मोफत भेटणार आहे। वाटप या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। ही नेमकी योजना काय आहे, कोणत्या ताईला हे भांडे भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। तुम्हाला भांड्यांचा संच हवाय का? जवळजवळ 30 भांडे तुम्हाला या ठिकाणी भेटत असतात। तर कोणत्या कोणत्या ताईला भांडे संच हवा, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि गाव सांगायचंय। तर लाडक्या ताईंनो, कोणती योजना आहे, पात्रता काय असणार आहे, कागदपत्र काय लागणार आहेत, डॉक्युमेंट्स काय जोडून तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे आणि अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ताईंनो, सगळ्यांनी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करायचंय, कारण की खूप महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे। आणि चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, महत्त्वाचा चॅनल आहे। नवीन नवीन योजनाबद्दल तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगत असतो। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत कोणते कोणते भांडे तुम्हाला भेटणार आहेत। लाडक्या ताईंनो, कोणते कोणते भांडे बघा, या ठिकाणी भांड्यांचा तुम्हाला फोटो दाखवलाय। तर कोणते कोणते भांडे भेटणार हे आपण बघूया। नंतर कोणाला मिळणार आहे, कोणत्या कोणत्या ताईला, कोणत्या कोणत्या महिलांना हा भांड्याचा सेट भेटणार आहे हे आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर फॉर्म कुठं भरायचा आहे, कसा भरायचा आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। आणि वाटप केव्हापासून सुरू झालंय बघा, मागच्या वर्षात देखील पण हे वाटप झालेलं होतं, मतदानामुळे थोडं थांबलं होतं, परत एकदा वाटपाला आता सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, कुणाला ह्या भांड्याचा संच हवाय एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। खूप मोठी योजना आहे, खूप छान स्वरूपाची योजना तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। चला सगळ्यात सुरुवातीला आपण या ठिकाणी बघूया भांड्यांचा संच कोणता कोणता भेटणार आहे किंवा भांडे कोणते कोणते तुम्हाला भेटणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला हे 30 भांडे भेटणार आहेत। लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही बघू शकता 30 भांडे तुम्हाला या ठिकाणी या पेटीमध्ये, अशा स्वरूपाची पेटी असते बघा, या पेटीमध्ये तुम्हाला हे सगळे भांडे पाहायला मिळतील। हे पेटी तुम्हाला डायरेक्ट दिली जाते, अर्ज करायचा आहे, अर्ज केल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये ही पेटी भेटते ते सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या, या पेटीमध्ये बघा हे सगळे भांडे तुम्हाला भेटणार आहेत। एक टाकी असेल, त्याच्यामध्ये पातेले असतील, डबे असतील किंवा छोटे छोटे अजून वाटे असतील, ताटा असतील, ग्लास असतील किंवा चमचे असतील, अशा भरपूर साऱ्या गोष्टी, कुकर असेल किंवा तुमच्या दररोजच्या किचनच्या गोष्टी ज्या लागतात त्या सगळ्या गोष्टी, जवळजवळ 30 प्रकारचे भांडे तुम्हाला छोटे मोठे अशा स्वरूपाचे या टाकीमध्ये, या पेटीमध्ये तुम्हाला भेटणार आहेत। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना या भांड्याचा संचाच्या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय। लाडक्या ताईंनो, तुम्हाला हा भांड्याचा संच पाहिजे का? भरपूर मोठा आहे, जवळजवळ 10 ते 15,000, 20,000 पर्यंत जर आपण बाजारात या भांड्यांची किंमत जर बघितली, 15-20 हजार रुपयापर्यंत हे भांडे या ठिकाणी जर आपण विकत घेतले तर 15 ते 20 हजार रुपये आपल्याला लागतील। तर एवढ्या महागाचे भांडे तुम्हाला या संचामध्ये भेटणार आहेत, भांडे संचामध्ये भेटणार आहेत। तर योजनेचा नेमका काय फायदा आहे, कुणाकुणाला भेटतो हे संच, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला आपण आता या ठिकाणी बघूया हे जे भांडे आहेत ते कोणाला भेटणार आहेत, या पात्रता काय असणार आहे, कोणत्या ताईला नेमके हे भांडे भेटणार आहेत, कोणत्या कुटुंबाला हे भांडे भेटणार आहेत ते आपण बघूया। चला सगळ्यात सुरुवातीला पात्रता म्हणजे काय, कोणत्या ताईला भेटणार आहेत लक्षात घ्या। अर्जदार बांधकाम क्षेत्रात काम करणारा असावा, म्हणजे ज्या लाडक्या ताई असतील, महिला असतील, त्यांचे जे हे असतील, पती असतील, त्याचे कुटुंब असेल, ते कुटुंबामधलं कोणीतरी याच्यामध्ये अर्जदार काय असायला पाहिजे, बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारा असायला पाहिजे। जो अर्जदार आहे, तुमच्या घरामध्ये जर कुणी असेल तर तो अर्जदार काय असायला पाहिजे, बांधकाम कामगार असायला पाहिजे। लक्षात घ्या, बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारा असेल तर त्याला ही योजनेचा फायदा होणार आहे। दुसरी गोष्ट, अर्जदाराचे नाव बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत असायला पाहिजे। दुसरी अट आहे, म्हणजे ते बांधकाम कामगार जी योजना असते किंवा बांधकाम कामगारची जी ही असते, याच्यात मंडळ असतं, त्या मंडळामध्ये तुमचं नाव नोंदणी असायला पाहिजे। जर तुमच्याकडे नाव नोंदणी केलेली नसेल तरी काळजी करू नका, तुम्हाला नवीन पण नाव नोंदणी करता येते। त्याच्यानुसार टेन्शन घेऊ नका की सर आम्ही तर कधी हे काम केलं नाही, मग आम्हाला करता येईल का नाही, आम्हाला काम करायची इच्छा आहे
आहे, मग त्याच्यानंतर आम्हाला भेटेल का? 100% भेटतो, लक्षात घ्या. त्याच्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघता येईल. तर ह्या नंतर बघा, अर्जदाराच्या नावावर चालू नोंदणी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. प्रमाणपत्राला पण तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्ही कामगार होऊन त्या ठिकाणी अप्लाय पण करायचं आहे. त्याच्यानंतर भांड्याचा सेट तुम्हाला भेटणार आहे. आणि अर्जदाराने कमीत कमी 90 दिवस काम केल्याचा पुरावा असायला पाहिजे. बघा, एक 90 दिवस म्हणजे 3 महिने तुम्ही जर काम केलेलं असेल, या ठिकाणी कामगार म्हणून या ठिकाणी काम केलेलं असेल, तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल, तर 100% तुम्ही अर्ज करू शकतात या भांड्याच्या संचाला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी भांडे संचाचा वाटप या ठिकाणी होणार आहे. तुम्हाला भांड्याचा संच, ती पेटी जी आहे ती पेटी भेटणार आहे. तर लाडक्या ताईंनो, कोणत्या कोणत्या ताईला सांगा मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये. तुम्ही एक लक्षात घ्या, लाडक्या दादांनो, तुमच्यासाठी पण ही योजना आहे. जर तुम्ही काम व्यवस्थित केलं, 30 दिवस जर 30 नाही 90 दिवस जर व्यवस्थित काम केलं, प्रमाणपत्र मिळवलं, पुरावा जर तुमच्याकडे असला, तर 100% तुम्ही या ठिकाणी भांड्याच्या संचाला अप्लाय करू शकतात. आणि हे जवळजवळ 20,000चे भांडे तुम्हाला स्वतःच्या नावावर करून घेता येणार आहेत. भांडे संच योजनेमध्ये सगळ्यांना ही गोष्ट समजली असेल की पात्रता काय आहे. बरेच ताई म्हणत होत्या की सर, हे भांडी संच, मला बरेच मेसेज पण आले होते, सर कामगार योजनेमधले हे भांडे संच आम्हाला भेटला का नाही, कधी भेटेल सर, अर्ज कसा करायचा, कुठं करायचा आहे, नेमके प्रमाणपत्र काय लागणार आहे, डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, किंवा हे वाटप कधी सुरू होणार आहे. लक्षात घ्या, लाडक्या ताईंनो, निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी वाटप झालं होतं. निवडणुकानंतर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये वाटपाचं काम थोडं थांबलं होतं. लक्षात घ्या, आता परत एकदा सुरू झालेलं आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. या महिन्यापासून परत एकदा वाटपाला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार वितरण चालू झालेलं आहे. जिल्ह्यानुसार वितरण चालू झालंय. जर तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल, तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे. पात्रता तुम्हाला सांगितली. आता म्हणत असाल की सर, याचे डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, तर तुम्हाला मी डॉक्युमेंट्स पण देणार आहे. तर लाडक्या ताईंनो, एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय, तुम्हाला हा भांड्याचा संच हवा आहे का? लाडक्या ताईंनो, तुम्हाला भांड्याचा संच हवाय का? खूप छान स्वरूपाची योजना आहे बघा. लाडक्या ताईंनो, जवळजवळ 30 भांडे तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. 20,000 रुपयाचे भांडे आहेत, 20,000 रुपयाचे भांडे. आणि हे भांडे तुम्हाला भेटणार आहेत. तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे, डॉक्युमेंट जोडावं लागणार आहेत. ऑनलाईन अर्ज करू शकतात, ऑफलाईन अर्ज करू शकतात. सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. तर कोणा ताईला हा भांड्याचा संच हवाय, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. लक्षात घ्या, 30 भांडे तुम्हाला भेटणार आहेत. भांडे संच योजना, लाडक्या बहिणीनो, तुम्हाला खूप सारा या ठिकाणी फायदा होणार आहे. फक्त या ठिकाणी तुमच्याकडे जर 90 दिवसाचं हे जर सर्टिफिकेट असेल, काम केलेलं 90 दिवसाचं सर्टिफिकेट, 100% तुम्ही अप्लाय करू शकतात. डायरेक्ट ह्या योजनेमध्ये भाग घेऊ शकतात. 90 दिवसाचं सर्टिफिकेट फक्त आपल्याला पाहिजे. कामगार योजनेचं या ठिकाणी 90 दिवसाचं सर्टिफिकेट जर भेटलं आपल्याला, 100% तुम्ही योजनेला सहभागी होऊ शकतात. लक्षात घ्या, या ठिकाणी अर्जदाराच्या सगळ्या ह्या पात्रता आहेत. पात्रता झाल्यानंतर डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा आहे का? जर फायदा घ्यायचा असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. म्हणजे तुम्हाला त्याच्यावर मी व्हिडिओ बनवतो की तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत आणि अर्ज कसा करायचा आहे. तर तुम्ही मला हा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे का? डॉक्युमेंट्स कसे जोडायचे, कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, अर्ज कुठं करायचा आहे, वाटप कधी होणार आहे, याचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. म्हणजे त्याच्यावर नंतरचा पुढचा व्हिडिओ मी बनवून टाकतो. लाडक्या ताईंनो, तुम्ही मला कमेंट्स बॉक्स मध्ये विचारलं तर नक्कीच तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ लाडक्या बहिणीनो या भांडी योजनेवर टाकणार आहे. तर सगळ्यांनी लवकरात लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि अशा स्वरूपाचे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर छान एकदा लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला, इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.